नमस्कार. तर आपण जे सायन्सचे इम्पॉर्टंट टॉपिक पाहत होतो की चॅप्टरमध्ये खूप महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्येच आज आपण थर्ड चॅप्टर, फोर्थ चॅप्टर आणि फिफ्थ चॅप्टर आपण पाहणार आहोत आज. तर पहिलं आहे थर्ड चॅप्टर, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याच्यामधील काही महत्त्वाचे मुद्दे, अतिशय इम्पॉर्टंट असा हा चॅप्टर आहे. हा आपल्याला करणं फार गरजेचं आहे. यातील काही ठराविक मुद्दे आहेत ते जे टॉपिक्स नेहमी विचारले जातात एक्झाममध्ये. तर पहिला असा आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, बरोबर की नाही. असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये होते, त्याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत इम्पॉर्टंट असे. पहिला आहे बायनरी फिशन, नंतर मल्टिपल फिशन आणि तिसरा आहे बडिंग, बरोबर की नाही. हे तिन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती जास्त वेळा, मॅक्झिमम वेळा याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. हे होतं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता हे आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. तर फिलामेंट, बडिंग, व्हेजिटिव्ह प्रपोगेशन, स्पोर फॉर्मेशन. आता हे 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. ह्या 4 मुद्द्यांवरती प्रश्न विचारलेला जातो. याच्यामध्ये बडिंग आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. आता त्याच्यानंतर आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. हा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट असा आहे. याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे हा मुद्दा करायचाच. नंतर ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि सेकंड आहे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, बरोबर की नाही. ह्या दोन्ही पैकी एक प्रश्न नेहमी विचारला जातो. एकावरती नेहमी हमखास दरवर्षी एका प्रश्नावर, एका मुद्द्यावरती प्रश्न असणार म्हणजे असणार. त्याच्यामुळे दोन्हीही करायचं. आणि फर्टिलायझेशन आहे, फर्टिलायझेशन वरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच्यावरती आपल्याला, तर पुढील मुद्दा असा आहे मेन्स्ट्रुअल सायकल. हा सुद्धा खूप व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाईल, कारण हे आपल्या लाईफ मध्ये सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, बरोबर की नाही. मग उद्देशच हा असतो की मुलांना ही गोष्ट माहिती असाव्यात, त्याचं नॉलेज असावं, हे की नाही. रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, बरोबर की नाही. आता रिप्रोडक्शन आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपली पहिली कन्सेप्ट आहे IVF आणि दुसरी आहे सरोगेसी, स्पर्म बँक. ह्या 3 याच्यामध्ये हमखास एक विचारलं जाणार म्हणजे जाणार. सरोगेसी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आताशी नवीन आपली टेक्निक आहे IVF, बरोबर की नाही, ते सुद्धा. त्याच्यानंतर स्पर्म बँक सुद्धा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, बरोबर की नाही, म्हणजेच काय शेवटे पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे कोणता, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तुमची हेल्थ किती महत्वाची आहे याच्यावरती जास्त की तुम्हाला नॉलेज असावं, याच्यासाठीच आपल्याला चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. आणि खूप महत्वाचा असा पॉइंट आहे हा. प्रश्न 101% तुम्ही कन्फर्म करून ठेवायचा. आता जर आपण पूर्ण चॅप्टर मध्ये एवढे क्वेश्चन जरी पाहिले तरी आपले बरेचसे प्रिपरेशन योग्य प्रकारे होऊ शकते. तर आपला पुढचा धडा आहे फोर्थ, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, बरोबर की नाही. एन्व्हायरमेंट, त्याच्यामध्ये काय महत्त्वाचे पॉईंट आहेत. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर नीड ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, की का गरज आहे करणं, हा सुद्धा विचारला जातो. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात, बरोबर की. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, बरोबर की नाही. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करणं आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी आणि त्याच्यानंतर आहे हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये एवढेच टॉपिक आहेत ह्या चॅप्टरमध्ये. एवढे टॉपिक जरी आपण केले तरी आपलं पूर्ण एक चॅप्टर कव्हर होतोय. त्याच्यातील हे इम्पॉर्टंट असे टॉपिक आहेत. आपण उरलेले चॅप्टर आहे ते उद्या बघणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.